Welcome students, this is Jezurkar sir here. Today we are going to learn balance sheet. In previous video we studied the meaning of trading account as well as profit and loss account. ट्रेडिंग अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस डायरेक्ट इन्कम्सशी रिलेटेड असलेलं अकाउंट की ज्याला ट्रेडिंग अकाउंट म्हणून आपण लक्षात घेतलं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देखील नॉमिनल अकाउंट आहे की जे देखील एक्सपेन्सेस इन्कम्सशी रिलेटेड असलेलं अकाउंट आहे. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च, इन्कम म्हणजे उत्पन्न, खर्च आणि उत्पन्नाशी संबंधित असलेलं अकाउंट की जे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून आपण लक्षात घेतलं. ट्रेडिंग अकाउंटमध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस डायरेक्ट इन्कम्स आपण रेकॉर्ड करतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इनडायरेक्ट इन्कम्स आपण रेकॉर्ड करतो. हे आपण अभ्यासलं. ट्रेडिंग अकाउंटच्या माध्यमातून ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस फाइंड आउट केला जातो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या माध्यमातून नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस फाइंड आउट केला जातो. हे आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स आर दी पार्ट ऑफ फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्म अँड ऑल्सो बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. आणि बॅलन्स शीट एक प्रकारचं स्टेटमेंट की जे देखील या फायनल अकाउंटचा एक पार्ट आहे. आपण ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विथ स्पेसिमन अभ्यासलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बॅलन्स शीट काय आहे या ठिकाणी समजून घेणार आहोत. बॅलन्स शीटला मराठीमध्ये जर आपण म्हटलं तर ताळेबंद म्हणून त्याला ओळखलं जातं. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑफ बिझनेस. बिझनेसचं एक प्रकारचं काय आहे ते स्टेटमेंट आहे. बॅलन्स शीट इज ॲन अ स्टेटमेंट नॉट ॲन अकाउंट. बॅलन्स शीट अकाउंट नाही आहे तर काय आहे स्टेटमेंट आहे. बॅलन्स शीट कसलं स्टेटमेंट आहे की बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस कन्सर्न. बिझनेस कन्सर्न किंवा बिझनेसची फायनान्शियल पोझिशन इंडिकेट करणारं स्टेटमेंट की ज्याला बॅलन्स शीट म्हणायचं आहे. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट showing financial position of business in form of assets and liabilities of business concern. बिझनेस कन्सर्नकडे असलेल्या ॲसेट्स म्हणजे मालमत्ता प्रॉपर्टी, बिझनेस कन्सर्नच्या असलेल्या लायबिलिटीज, बिझनेस कन्सर्नला ज्या काय ऑब्लिगेशन्स आहेत ज्या काय पे करायचे आहेत ऑदर्सला, त्या सर्व लायबिलिटीज ॲसेट्सचा जो काय रेकॉर्डिंग या बॅलन्स शीटमध्ये काय केलं जातं मेंटेन केलं जातं त्याला म्हणायचं बॅलन्स शीट. आता आपण सविस्तरपणे या बॅलन्स शीटचा मिनिंग लक्षात घेतो. आणि लक्षात घ्या ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट यांचा मिनिंग आपण अभ्यासतोय, त्यांचा स्पेसिमन आपण अभ्यासतोय. याचा अर्थ असा की या अनुषंगाने आपल्याला अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची आहेत आणि अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरिता या सर्व प्रकारच्या कंटेंटचं आपण युटिलायझेशन करणार आहोत. हे प्रत्येक विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचे. त्यामुळे प्रत्येक अकाउंट प्रत्येक स्टेटमेंट आणि त्यामध्ये दिले गेलेले आयटम्स की जे बॅलन्सेस की जे डेबिट बॅलन्सेस क्रेडिट बॅलन्सेस ते आपल्याला सगळे लक्षात घ्यायची आहेत. आणि म्हणूनसाठी आपण ह्या प्रकारची जी कंटेंट्स आहेत ती प्रॉपरली स्टडी करतो आहोत. आता या ठिकाणी जर आपण बॅलन्स शीटचा जर विचार केला तर बॅलन्स शीटचा काय मिनिंग एक्सप्लेन केला यामध्ये. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट एक प्रकारचं स्टेटमेंट आहे. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे विवरणपत्र. कशाचं स्टेटमेंट आहे. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन. बॅलन्स शीट काय करतं फायनान्शियल पोझिशन शो करतं. कोणाची फायनान्शियल पोझिशन बिझनेसची फायनान्शियल पोझिशन बॅलन्स शीटच्या माध्यमातून शो केली जाते. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस फर्म. फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म जी फर्म आहे त्या फर्मची फायनान्शियल पोझिशन या बॅलन्स शीटच्या माध्यमातून इंडिकेट केली जाते ऑन पर्टिक्युलर डे. ठराविक कालावधीकरिता ठराविक दिवसांदरम्यानचा जो काय किंवा ठराविक दिवसांदरम्यानची जी काय फायनान्शियल पोझिशन आहे जसं की ड्युरिंग द फायनान्शियल इयर आर्थिक वर्षादरम्यान जसं की 1 एप्रिल टू 31 मार्च हे जे काय फायनान्शियल इयर आहे या फायनान्शियल इयर ड्युरिंग जे अकाउंटिंग किंवा जी फायनान्शियल पोझिशन आहे ती जज करण्याचं काम या बॅलन्स शीट प्रिपरेशनच्या माध्यमातून केली जाते. ऑल लायबिलिटीज आर रेकॉर्डेड टू इट्स लेफ्ट हँड साईड. सर्व लायबिलिटीज या बॅलन्स शीटच्या लेफ्ट हँड साईडला डाव्या साईडला मेंटेन केल्या जातात. व्हेअर ॲज ऑल ॲसेट्स आर रेकॉर्डेड टू इट्स राईट हँड साईड. आणि सर्व ज्या ॲसेट्स आहेत ह्या बॅलन्स शीटच्या राईट हँड साईडला काय केलं जातात रेकॉर्ड केलं जातात. उजव्या बाजूला या सर्व ॲसेट्स मालमत्ता रेकॉर्ड केल्या जातात. सुरुवातीला लायबिलिटीज म्हणजे देणेदारी. बिझनेसने बिझनेस स्टार्ट केला किंवा बिझनेसमनने बिझनेस स्टार्ट केला मात्र बिझनेस स्टार्ट करते वेळेला बिझनेसमध्ये आणल्या गेलेल्या ज्या काही ॲसेट्स असतील प्रॉपर्टीज असतील की ज्या
बराऊड स्वरूपामध्ये, कर्जाऊ स्वरूपामध्ये किंवा जे लागणारा पैसा असेल तो इतरांकडनं उसनवारीने किंवा काही उधारीने काही खरेदी केली असेल आणि त्या लोकांचे जर पैसे द्यायचे असतील तर त्या सर्वांना तुम्हाला काय म्हणायचे, लायबिलिटीज म्हणायचे. लक्षात आलं याप्रमाणे. All liabilities are recorded to its left hand side, whereas all assets are recorded to its right hand side. डाव्या साईडला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज मेन्शन केल्या जातात, उजव्या साईडला सर्व ॲसेट्स मेंटेन केल्या जातात. ॲसेट्स म्हणजे काय, मालमत्ता, प्रॉपर्टी, संपत्ती की जी बिझनेसमनच्या किंवा बिझनेसच्या मालकीची असते. दी बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट. बॅलन्स शीट काय नाही आहे, अकाउंट नाही आहे. जसं की ट्रेडिंग अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, ट्रेडिंग अकाउंट नॉमिनल अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नॉमिनल अकाउंट, याप्रमाणे बॅलन्स शीट अकाउंट नाही आहे. तर काय आहे, बट अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट एक प्रकारचं स्टेटमेंट आहे की ज्या माध्यमातून काय शो केलं होतं, काय इंडिकेट केलं होतं, काय दर्शवलं होतं. बट अ स्टेटमेंट शोईंग दी फायनान्शियल पोझिशन ऑफ अ फर्म. फायनान्शियल पोझिशन जी आहे ती फर्मची या बॅलन्स शीटच्या माध्यमातून काय केलं, ते शो केलं, ते इंडिकेट केलं ते ॲज ऑन अ गिव्हन डेट इन दी फॉर्म ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. ॲसेट्स अँड लायबिलिटीच्या फॉर्ममध्ये, स्वरूपामध्ये एक पर्टिक्युलर डेट किंवा पर्टिक्युलर फायनान्शियल इयर एंडिंगला या प्रकारचं बॅलन्स शीट काय केलं होतं, प्रिपेअर केलं होतं, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. फायनान्शियल पोझिशन त्या ठिकाणी बॅलन्स शीटच्या माध्यमातून इंडिकेट होते. मात्र हे जे बॅलन्स शीट आहे किंवा जे फायनल अकाउंट्स आहेत, ही फायनल अकाउंट्स काय केले जातात, ॲट दी एंड ऑफ फायनान्शियल इयर त्या ठिकाणी प्रिपेअर केले जातात, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर हा झाला मिनिंग ऑफ बॅलन्स शीट. यानंतर आपण अभ्यासतो डेफिनेशन ऑफ बॅलन्स शीट. आता डेफिनेशन ऑफ बॅलन्स शीट, बॅलन्स शीटची जी व्याख्या आहे ती काय दिली यामध्ये, डिफाईन बॅलन्स शीट बाय पाल्मर यांनी या ठिकाणी बॅलन्स शीटची डेफिनेशन यामध्ये दिली आहे की ज्यामध्ये मेन्शन केलं आहे, द बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट एक प्रकारचा स्टेटमेंट आहे. द बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑन अ पर्टिक्युलर डेट. ठराविक तारखेचं एक प्रकारचं काय आहे, स्टेटमेंट आहे. द बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट on a particular date showing on one side the traders property. की ज्या बॅलन्स शीटच्या एका बाजूला ट्रेडर्स प्रॉपर्टी इंडिकेट केली जाते. ट्रेडर म्हणजे व्यापारी, प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता, संपत्ती त्याची दर्शवली जाते. एका बाजूला ट्रेडर्स प्रॉपर्टी इंडिकेट केली जाते अँड पोझिशन्स. ट्रेडर्स प्रॉपर्टी अँड पोझिशन्स म्हणजे प्रॉपर्टी आणि पोझिशन्स. पोझिशन म्हणजे थोडक्यात ताबा, जी मालकी आहे. पोझिशन म्हणजे थोडक्यात तिथे ताबा म्हणूयात किंवा मालकी म्हणूयात, मालकी हक्क म्हणूयात. या अनुषंगाने एका बाजूला ट्रेडरची प्रॉपर्टी, एक पोझिशन, ॲसेट्स त्या ठिकाणी इंडिकेट केली जाते अँड ऑन दी अदर साईड दी लायबिलिटीज. आणि दुसऱ्या बाजूला लायबिलिटीज काय त्या ठिकाणी इंडिकेट केल्या जातात, दर्शवल्या जातात. तर ही जी असेल हिला म्हणायचं डेफिनेशन ऑफ बॅलन्स शीट. ठीक आहे. थोडक्यात तुम्हाला बॅलन्स शीटचा मिनिंग समजला की बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस कन्सर्न इन फॉर्म ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. या प्रकारचा प्रॉपर मिनिंग तुम्हाला या बॅलन्स शीटच्या माध्यमातून समजला आहे. नेक्स्ट आपण अभ्यासतो की प्रोफॉर्म ऑफ बॅलन्स शीट. आता प्रोफॉर्म ऑफ बॅलन्स शीट समजावून घेत असताना एक बॅलन्स शीट तुम्हाला प्रॉपरली समजावून घ्यायचे. लक्षात घ्या, लेफ्ट हँड साईडला लायबिलिटीज अँड राईट हँड साईडला सर्व ॲसेट्स इंडिकेट करायचे. जसं की आपण लायबिलिटी साईड बघूयात. जसे प्रोफॉर्म ऑफ बॅलन्स शीट इज गिवन बिलो. जसं की बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2000 डॅश एनी ऑफ द इयर ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर, की त्या ठिकाणी 31 मार्चलाच आपण बॅलन्स शीट प्रिपेअर करता, लक्षात घ्यायचे. जसं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला काय इंडिकेट केलं की कॅपिटल अकाउंट्स. जसं की ABC हे पार्टनर आहेत पार्टनरशिप फर्ममध्ये आणि त्यांचं कॅपिटल जर तुम्हाला दिलेलं असेल तर कॅपिटल अकाउंट अंडर त्या ठिकाणी आपण ABC यांचं कॅपिटल आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इंडिकेट करतो. का येईल लक्षात घ्या, पार्टनरने पार्टनरशिप फर्मला जर कॅपिटल प्रोव्हाइड केलं असेल, भांडवल पुरवलं असेल, तर पार्टनरशिप फर्मला ते कॅपिटल काय करायचं असतं, पार्टनरला रिफंड करायचं असतं, परत करायचं असतं. म्हणून ही पार्टनरशिप फर्मचे काय असणार आहे, लायबिलिटी. लक्षात आलं. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स कुठला असतो, नेहमी क्रेडिट असतो, की जो बिझनेसला किंवा त्या पार्टनरशिप फर्मला जे काय मिळालेलं भांडवल आहे, जे मिळालेलं कॅपिटल आहे, ते इतर त्या पार्टनर्सला पे करायचं. म्हणून या कॅपिटल तुम्हाला काय म्हणायचं, लायबिलिटी. आणि म्हणून या कॅपिटलचा बॅलन्स कुठं असतो, नेहमी दिलेला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. म्हणून कॅपिटलला काय समजायचं आहे, लायबिलिटी. म्हणून कॅपिटल कुठल्या प्रकारचं अकाउंट असतं, नेहमी पर्सनल अकाउंट असतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स करंट अकाउंटचा बॅलन्स देखील तोच आहे की पार्टनर्स करंट अकाउंटने जर क्रेडिट बॅलन्स इंडिकेट केला असेल ऑपरेट करत असताना, पार्टनर्स करंट अकाउंटचे क्रेडिट साईड जर एक्सिस असेल डेबिट साईडच्या तुलनेमध्ये, तर पार्टनर्स करंट अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इंडिकेट केला होतो. जर पार्टनर्स करंट अकाउंटने क्रेडिट बॅलन्स इंडिकेट केला असेल तर. इथे पार्टनर्स करंट अकाउंट म्हटलं इंटू ब्रॅकेट क्रेडिट बॅलन्स असेल तर याप्रमाणे तुम्ही बघू शकता. नंबर नेक्स्ट आहे जनरल रिझर्व्ह.
जनरल रिझर्व्ह म्हणजे थोडक्यात त्याला आपण रिझर्व्ह म्हणतो, राखीव निधी म्हटलं तरी चालेल, सर्वसाधारण किंवा सर्वसामान्य निधी. जनरल रिझर्व्ह ही एक प्रकारची काय आहे, लायबिलिटी आहे. की जनरल रिझर्व्ह कोणाचा असतो, नेहमी पार्टनरचा असतो, पार्टनरला इश्यू केला तो. मग हा जनरल रिझर्व्ह पार्टनरला पार्टनरशिप फर्मला द्यायचा असतो, म्हणून पार्टनरशिप फर्मसाठी ही काय आहे, लायबिलिटी आहे, ही देणेदारी आहे कोणाला, पार्टनरशिप फर्मला. आणि ही देणेदारी कोणाला द्यायची आहे, तर पार्टनर्सला. म्हणून जनरल रिझर्व्ह एक प्रकारची लायबिलिटी आहे, म्हणून आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जनरल रिझर्व्हला मेन्शन केलं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा इथे कुठला बॅलन्स दिसतोय, लायबिलिटी साईडला. लक्षात घ्या की लायबिलिटी साईडला नेहमी क्रेडिट बॅलन्स इंडिकेट होतात, लायबिलिटी साईडला नेहमी क्रेडिट बॅलन्स इंडिकेट होतात. आणि म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो काय बॅलन्स आहे, नेहमी लक्षात घ्या, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिलेला असतो, तो नेहमी काय इंडिकेट करतो, प्रॉफिट इंडिकेट करतो. याप्रमाणे इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स इंडिकेट होतो. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर आपण बघितलं, हे नॉमिनल अकाउंट आणि त्याचा क्रेडिट बॅलन्स याचा अर्थ रूल प्रमाणे काय असेल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, ऑल इन्कम्स अँड गेन्स. याप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स इंडिकेट होतो, की त्याला म्हणायचं प्रॉफिट, तो आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड इंडिकेट करतो. लोन ऑन मॉर्गेज. तुम्ही जर लोन घेतलं असेल मॉर्गेज करून, काही तारण ठेवून वगैरे काही लोन जर घेतलं असेल, तर ती देखील तुमच्या बिझनेसला काय असते, लायबिलिटी असते, देणेदारी असते. बँक लोन, बँकेकडनं जर तुम्ही कर्ज घेतलं असेल आणि ते कर्ज जर तुम्हाला पे करायचं असेल, तुमच्या पार्टनरशिप फर्मला पे करायचं असेल, तर त्याला देखील तुम्हाला म्हणायची लायबिलिटी. त्यानंतर लोन फ्रॉम पार्टनर्स, पार्टनर्सकडनं लोन घेतलं, भागीदारांकडनं जर लोन घेतलं असेल, कर्ज घेतलं असेल, तर त्याला म्हणायचं आहे लोन फ्रॉम पार्टनर्स. ही देखील तुमच्या पार्टनरशिप फर्मची काय असणार आहे, लायबिलिटी असणार आहे, देणेदारी असणार आहे. नंतर बिल्स पेबल. बिल्स पेबल याचा अर्थ, जर तुम्ही बिल ट्रान्झॅक्शन किंवा बिल ऑफ एक्सचेंज या प्रकारचे काही ट्रान्झॅक्शन्स करत असाल, केली असतील, तर बिल्स पेबलच्या माध्यमातून देखील तुम्हाला आउटसाइडर्स जे काय आहेत, जे काय डेटर्स किंवा जे काय क्रेडिटर्स आहेत, त्यांना अमाऊंट तुम्हाला जर पे करायची बाकी असेल, तर त्याला बिल्स पेबलच्या माध्यमातून तुम्ही पे करता. बँक ओव्हरड्राफ्ट. जर बँकेकडनं जर तुम्ही एक्सिस अमाऊंट विथड्रॉ केली असेल, त्या ठिकाणी एक बँकेमध्ये जर 10,000 आहेत आणि जर तुम्ही बँकेतनं 50,000 जर विथड्रॉ करता, तर रिमेनिंग 40,000 तुमच्याकडे काय असणार आहे, तुम्हाला आउटस्टँडिंग असणार आहे, बँकेला पे करायची रक्कम, तिला म्हणायचे बँक ओव्हरड्राफ्ट. ठीक आहे. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजेच काय, की बँकेमध्ये शिल्लक रकमेपेक्षा जास्त रक्कम तुम्ही बँकेतनं काढू शकता, त्यालाच म्हणायचं बँक ओव्हरड्राफ्ट. म्हणून जर बँकेत 10,000 रुपये जर तुमच्या खात्यामध्ये शिल्लक असतील आणि जर तुम्ही 50,000 रुपये जर बँकेतनं घेत असाल, तर निश्चितपणे स्वतःच्या मालकीचे 10,000 रुपये आणि वरचे घेतले तुम्ही 40,000 रुपये, म्हणजे 40,000 रुपये तुम्हाला बँकेला परत द्यायचे आहेत. ते तुम्ही कर्जाऊ स्वरूपामध्ये घेतलेत, ती व्याजानिशी ते मला बँकेला परत द्यायची. म्हणून बँक ओव्हरड्राफ्ट देखील काय आहे, लायबिलिटी आहे, ही देणेदारी आहे, हे लक्षात घ्यायचे. नंबर नेक्स्ट आहे सन्ट्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे अनेक प्रकारचे, सन्ट्री म्हणजे थोडक्यामध्ये अनेक प्रकारचे क्रेडिटर्स असतील. क्रेडिटर्स म्हणजे काय, की ज्यांच्याकडनं आपण उधारीने मालाची काय केली आहे, खरेदी केली, आणि ज्यांना आपल्याला पैसे त्या मालाचे द्यायचे आहेत, गुड्स परचेस ऑन क्रेडिट बेसिस फ्रॉम क्रेडिटर्स. क्रेडिटर्सकडनं जर तुम्ही गुड्स परचेस केले असतील क्रेडिट बेसिसने, उधारीने, तर या क्रेडिटरला म्हणायचं आहे की ज्यांना आपल्याला पैसे द्यायचे आहेत, ते क्रेडिटर्स असतील, तर क्रेडिटर्स असतील की ज्यांना तुम्हाला लायबिलिटी म्हणून लक्षात घ्यायचे. मग त्या क्रेडिटर्समध्ये तुम्ही काय मेन्शन करता, की ॲड असतील किंवा लेस असतील, काय एनी अदर ॲडजस्टमेंट्स किंवा प्रोव्हिजन ऑन डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. प्रोव्हिजन ऑन डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स असतील, तर त्या क्रेडिटरमधून तुम्ही काय करता, लेस करता. सोबतच आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय, आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पूर्वी प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स काय आहे, क्रेडिटरने जर तुम्हाला काही डिस्काउंट अलाव केला, तर तुम्ही त्या क्रेडिटरला जी काय अमाऊंट पे करता, त्यातनं तो अलाव डिस्काउंट काय करता, तुम्ही लेस करता. आणि म्हणूनसाठी क्रेडिटर्स लेस डिस्काउंट किंवा प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स या प्रकारे तुम्ही डिडक्शन त्यातनं करता. नंबर नेक्स्ट आहे की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मीन्स एक्सपेन्सेस पेबल बट नॉट पेड. एक्सपेन्सेस पेबल आहेत, पेड करायचे आहेत, परंतु पेड केलेले नाही आहेत, एक्सपेन्सेस द्यायचे बाकी आहेत, त्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणायचं. ही देखील तुमच्यासाठी लायबिलिटी असेल, तुमच्या बिझनेससाठी लायबिलिटी असेल. नंबर नेक्स्ट बॅलन्स असेल इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. जर एखादा इन्कम म्हणजे उत्पन्न, एखादा इन्कम जर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये जर मिळाला असेल, तर त्याला काय समजायचं, नेहमी लायबिलिटी समजायचं आहे. ठीक आहे. आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस करिता ज्या ज्या काय प्रोव्हिजन आहेत, प्रोव्हिजन म्हणजे तरतूद, टॅक्सची कुठल्याही प्रकारची प्रोव्हिजन जर तुम्ही या ठिकाणी मेंटेन केली असेल, तर त्याला तुम्हाला लायबिलिटी इंडिकेट करायची, लायबिलिटी म्हणून इंडिकेट करायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही टोटल लायबिलिटी साईड काय केली आहे, कंटिन्यू समजावून घेतली आहे. आता ह्या सर्व तुम्हाला लायबिलिटी समजल्या असतील असं मी ग्राह्य धरतोय. ॲसेट साईड जी आहे ती आपण समजावून घेतोय. नंबर फर्स्ट दिले या ठिकाणी गुडविल. ठीक आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला गुडविल दिलं. गुडविल एक प्रकारचं काय आहे, ॲसेट आहे. कुठली ॲसेट आहे, इनटँजिबल ॲसेट आहे, म्हणून गुडविलला आपण नेहमी
बॅलन्स शीटच्या ॲसेटला इंडिकेट करतो. नंबर नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग. आता लँड अँड बिल्डिंग एक प्रकारची काय, लँड म्हणजे जमीन आणि बिल्डिंग म्हणजे इमारत. जमीन आणि इमारत ही एक प्रकारची काय तुमची प्रॉपर्टी आहे, ॲसेट आहे. ठीक आहे, त्यातनं तुम्ही लेस करता डेप्रिसिएशन. ॲसेट किंवा लँड अँड बिल्डिंगमधनं तुम्ही काय करता, डेप्रिसिएशन लेस करता आणि त्याचा जो बॅलन्स आहे तो इनर कॉलममधनं तुम्ही काय करता, त्या लँड अँड बिल्डिंगमधनं डेप्रिसिएशन लेस करता आणि आउटरला बॅलन्स काय करता तुम्ही ट्रान्सफर करता. नंबर नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी. आता प्लांट अँड मशिनरी देखील एक प्रकारची ॲसेट आहे. प्लांट अँड मशिनरी यंत्रसामुग्री आपण ज्याला म्हणूयात. ज्या ठिकाणी प्लांट अँड मशिनरी म्हणजे ज्या ठिकाणी यंत्रसामग्री तुम्ही काय केली आहे, तिचं ॲक्च्युली तिचं युटिलायझेशन तुम्ही करता ज्या ठिकाणी, त्याला प्लांट म्हणूयात. आणि जिथे ज्या मशिनरी वापरतो तुम्ही प्लांट अँड मशिनरी टोटल ॲसेट म्हणून तुम्ही इथे इंडिकेट करायचे. प्लांट अँड मशिनरीमधून देखील तुम्ही डेप्रिसिएशन लेस करता, म्हणून प्लांट अँड मशिनरी लेस डेप्रिसिएशन. इनर कॉलममध्ये डेप्रिसिएशन लेस केलं आणि आउटर कॉलमला रिमेनिंग अमाऊंट ट्रान्सफर केली आहे. फर्निचर अँड फिक्स्चर. फर्निचर आपल्याला माहिती आहे की टेबल असेल, चेअर असेल, या सर्वांना किंवा त्या ठिकाणी इतरही काही कबर्ड असेल, इतरही प्रकारच्या जे काही फर्निचर की जे सर्व आपण ॲसेट म्हणून इंडिकेट करतो. फर्निचरमधून देखील तुम्ही लेस करता डेप्रिसिएशन. ते डेप्रिसिएशन लेस केल्यानंतरचा रिमेनिंग बॅलन्स आउटरला ट्रान्सफर करतो आपण. इक्विपमेंट. आता इक्विपमेंट म्हणजे साहित्य, संसाधनं, साधन सामग्री की जी यूज केली जाते पार्टनरशिप फर्ममध्ये. त्या इक्विपमेंटलाही तुम्ही काय समजू शकता, ॲसेट समजू शकता. त्यातनंही डेप्रिसिएशन लेस करता. त्याचबरोबर डिलिव्हरी ऑर मोटर व्हॅन. जी काय मोटर व्हॅन असेल, तुमच्या बिझनेसकडे असलेली जी काही वाहनं आहेत, 4 व्हीलर असतील, 3 व्हीलर असतील, यांनाही तुम्ही ॲसेट समजता. त्यातनंही तुम्ही लेस डेप्रिसिएशन करता. लीज होल्ड ऑर फ्री होल्ड प्रिमायसेस. लीज होल्ड भाडे तत्वावर किंवा त्या ठिकाणी जी काही जो काही परिसर तुम्ही, ॲक्च्युअली प्रिमायसेस म्हणजे जो ठिकाणी जागा किंवा परिसर. फ्री होल्ड प्रिमायसेस म्हणजे भाडे तत्वावर घेतली गेलेली तुमच्याकडे असेल जागा असेल किंवा परिसर असेल, आपण त्याला फ्री होल्ड प्रिमायसेस की ज्याला आपण ॲसेट म्हणून इंडिकेट करायचे, की त्यातनं देखील तुम्ही काय करता, डेप्रिसिएशन करता. पेटेंट्स. त्याला राजस्व हक्क किंवा मालकी हक्क म्हणता तुम्ही. पेटेंट्स ही एक इंटँजिबल ॲसेट आहे की त्यातनं देखील लेस डेप्रिसिएशन करायचे किंवा करायचं असतं. सोबतच लूज टूल्स, सुटी हत्यारं किंवा सुटी अवजारं, आपण ज्याला लूज टूल्स म्हणूयात की लूज टूल्स एक प्रकारची काय आहे, ॲसेट आहे. त्यातनं देखील तुम्ही लेस करता डेप्रिसिएशन. नंबर नेक्स्ट असेल इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. गुंतवणूक की जी काय नेहमी मांडली काय जाते, ॲसेट मांडली जाते. स्टोअर्स अँड स्पेअर पार्ट्स. ॲक्च्युअल स्टोअर्स अँड स्पेअर पार्ट्स, हे स्पेअर पार्ट्स देखील एक प्रकारचे ॲसेट म्हणून इंडिकेट केले जातात. त्यातनं देखील तुम्ही लेस करता डेप्रिसिएशन. प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्स म्हणजे एक्सपेन्स पेड इन ॲडव्हान्स. ही देखील तुमच्यासाठी काय असणार आहे, ॲसेट असेल. त्यासोबतच आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे असे इन्कम्स, असे उत्पन्न की जे मिळायचं बाकी आहे. आउटस्टँडिंग मिळणे बाकी आहे. आउटस्टँडिंग म्हणजे पेड करणं बाकी आहे. मग ते आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हटलं तर एक्सपेन्स पेड करणं बाकी आहे. आणि आउटस्टँडिंग इन्कम्स जर म्हटलं तर इन्कम मिळणं बाकी आहे, असं त्याचा अर्थ होतो. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय, इन्कम्स नॉट रिसिव्ड बट रिसिवेबल, त्याला म्हणायचं आहे आउटस्टँडिंग इन्कम. मग इन्कम जर मिळायचं बाकी असेल तर ते देखील तुमच्यासाठी ॲसेट असेल. त्यानंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस. तुमच्या बिझनेसने, तुमच्या पार्टनरशिप फर्मने काही लोन्स किंवा ॲडव्हान्सेस जर अदर्सला प्रोव्हाइड केले असतील तर याही संदर्भामध्ये लोन्स अँड ॲडव्हान्सेसला या ठिकाणी ॲसेट म्हणून इंडिकेट करायचे. क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आपण शिकलात की ओपनिंग स्टॉक नेहमी असतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, ॲज अ डायरेक्ट एक्सपेन्स म्हणून आपण इंडिकेट करतो. मात्र क्लोजिंग स्टॉक तुम्हाला नेहमी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इंडिकेट करायचा असतो. क्लोजिंग स्टॉक म्हणजे अखेरची शिल्लक, अखेरचा शिल्लक मालसाठा, आपण त्याला क्लोजिंग स्टॉक म्हणूयात. नंबर नेक्स्ट आहे सनट्रिक डेटर्स. आता हे बॅलन्स शीट काय आहे, अकाउंट नाही आहे, म्हणून आपण या बॅलन्स शीटच्या लेफ्टला डेबिट किंवा राईटला क्रेडिट म्हणत नाही आहे, किंवा लेफ्टला टू किंवा राईटला बाय याप्रमाणे आपण मेन्शन करत नाही. डायरेक्टली आपण मेन्शन करतो की सनट्री डेटर्स. सनट्री डेटर्स म्हणजे ज्यांच्याकडनं तुम्हाला पैसे घेणं आहे, ज्यांना तुम्ही क्रेडिट सेल केला, ज्यांना उधारीने मालाची विक्री केली आणि ज्यांच्याकडनं तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत, त्या अशा सर्वांना सनट्री डेटर्स म्हणून इंडिकेट केलं जातं. हे लक्षात घ्यायचं आहे. डेटर्समध्ये देखील तुम्ही काय करता, त्यातनं लेस बॅड डेब्ट्स करता, त्यातनं बॅड डेब्ट्स त्यातनं लेस करता, न्यू RDD त्यातनं लेस करता, किंवा न्यू RDD जो काय असेल RDD लेस करता, RDD ॲड करता. मग RDDमध्ये देखील न्यू RDD, ओल्ड RDD, बॅड डेब्ट्समध्ये देखील न्यू बॅड डेब्ट्स, ओल्ड बॅड डेब्ट्स, हे देखील त्या ठिकाणी त्या डेटर्समध्ये तुम्ही ॲड करता, लेस करता. जे आपण अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेला या सर्व गोष्टी आपण लक्षात घेणार आहोत. नंबर नेक्स्ट आहे डेटर्समधून तुम्ही प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स हे देखील अभ्यासणार आहात, की प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. जर तुम्ही डेटर्सला जर काही डिस्काउंट अलाव केला, डेटर्सला जर तुम्ही काही सूट दिली, तर त्याही संदर्भातला
त्याही संदर्भातला जो काही डिस्काउंट आहे तो तुम्ही डेटर्समधनं काय करता लेस करता. नंबर नेक्स्ट की इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. ॲक्च्युली तुम्ही जर तुमच्या गुड्स काही जर त्या ठिकाणी डिस्ट्रॉय झाले आणि इन्शुरन्स क्लेम जर त्या ठिकाणी पास केला गेला असेल आणि तो इन्शुरन्स क्लेम जर रिसिवेबल असेल, सपोज 10,000च्या गुड्स आहेत आणि त्यामध्ये 7,000 रुपीजच्या किंवा टोटल गुड्स त्या ठिकाणी डिस्ट्रॉय झाल्या. सपोज 7,000 रुपीज इन्शुरन्स कंपनीने जर तुमचा पास केला, तर निश्चितपणे जे 7,000 रुपीज तुम्हाला त्या टोटल जो काही क्लेम पास झाला गेला किंवा केला गेला, त्या क्लेमला तुम्हाला ॲज अ ॲसेट म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तुम्ही इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल म्हणून इंडिकेट तुम्ही करू शकता. त्यासोबतच कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, हातामध्ये असलेला शिल्लक पैसा किंवा बँकेमध्ये असलेला शिल्लक पैसा यालाही तुम्ही ॲसेट समजू शकता, प्रॉपर्टी समजू शकता. आणि नंबर लास्ट आहे पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट बॅलन्स. ॲक्च्युली पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट बॅलन्स जो काय असेल, जर पार्टनर्स करंट अकाउंट जर डेबिट बॅलन्स इंडिकेट केला असेल इथे क्रेडिट बॅलन्स म्हटलं चुकीने, परंतु पार्टनर्स करंट अकाउंट जर डेबिट बॅलन्स इंडिकेट केला असेल तर तो पार्टनर्स करंट अकाउंटचा बॅलन्स तुम्ही काय करता, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करता. याप्रमाणे मला असं वाटतं या माध्यमातून तुम्हाला ॲसेट्स लायबिलिटीज किंवा ॲसेट्स या त्या ठिकाणी समजले असतील, हे मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आपण काही नोट्स की जे आपण लक्षात घेतो की एव्हरी आयटम, आता यामध्ये नोट्स जर बघितलं तुम्ही तर यामध्ये काय आहे, एव्हरी आयटम इन द ट्रायल बॅलन्स मस्ट बी शो ओनली वन टाईम. ट्रायल बॅलन्समधला जो, आता सपोज आपण अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकडे जातो, आपल्याला ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट दिले असतात, त्यातून ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले जे काही लेजर अकाउंट बॅलन्सेस आहेत किंवा लेजर बॅलन्सेस आहेत ते आपण फक्त त्याची इफेक्ट एकदाच नोंदवतो. हे लक्षात घ्यायचं की एव्हरी आयटम इन द ट्रायल बॅलन्स मस्ट बी शो ओनली वन टाईम. एकदाच तो बॅलन्स काय केला जातो, शो केला जातो. अँड इन जस्ट वन पार्ट ऑफ द फायनल अकाउंट्स, आणि फायनल अकाउंटच्या माध्यमातून वन पार्ट त्या ठिकाणी काय केला जातो, इंडिकेट केला जातो, एक्सक्लुडिंग सायलंट हिडन ॲडजस्टमेंट्स, की ज्यामध्ये ज्या काही हिडन ॲडजस्टमेंट्स आहेत की त्यांचाही यामध्ये पूर्णतः काय केला जातो, युटिलायझेशन त्यामध्ये केलं जातं. एव्हरी ॲडजस्टमेंट मस्ट हॅव टू इफेक्ट्स. आणि अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट्स पण स्टडी करायचे आहेत की ज्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत की ॲडजस्टमेंट्स कशाप्रकारे आणि कोणत्या ॲडजस्टमेंट आपल्याला या फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये शिकायचे आहेत ते देखील आपण अभ्यासतो. की एव्हरी ॲडजस्टमेंट मस्ट हॅव टू इफेक्ट्स इन फायनल अकाउंट जस्ट लाईक अ डेबिट अँड क्रेडिट. दोन इफेक्ट्स प्रत्येक ॲडजस्टमेंटचे दिले जातात, एकतर डेबिटला किंवा एकतर क्रेडिटला. याप्रमाणे आपण कोणत्या ॲडजस्टमेंट्स स्टडी करायचे आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. वी हॅव ऑलरेडी स्टडीड दिस टॉपिक इन 11th स्टँडर्ड ॲज फायनल अकाउंट ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न. ॲक्च्युली 11th तुम्ही फायनल अकाउंट ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न शिकलेला आहात, मात्र त्याच अनुषंगाने फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्म आपण या ठिकाणी समजून घेतो की फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्मच्या माध्यमातून देखील आपल्याला फायनल अकाउंट ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न या दोघांमध्ये देखील आपल्याला काय करायचं, यामध्ये टोटल बॅलन्स यामध्ये करायचं आहे की फायनल अकाउंट ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न किंवा फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप फर्म या माध्यमातून आपल्याला फायनल अकाउंट म्हणजे काय किंवा फायनल अकाउंट्स कसे प्रिपेअर केले जातात हे या माध्यमातून समजणार आहे. तर निश्चितपणे बॅलन्स शीट, हाऊ टू प्रिपेअर बॅलन्स शीट, हाऊ टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, हाऊ टू प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. निश्चितपणे फायनल अकाउंटचा जो काय बेस आहे, स्पेसिमनच्या माध्यमातून आपण ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा बॅलन्स शीट असेल, या सर्वांचा मिनिंग आपण अभ्यासलं आहे. आणि सर्वांचे जे काय स्पेसिमन आहेत हे आपण अभ्यासले की या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल की फायनल अकाउंट हे टोटल 6 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं गेलं आहे. 6 कॅटेगरीमध्ये म्हणजे ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्स, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड म्हणजे डायरेक्ट इन्कम्स, बरोबर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि क्रेडिट साईड म्हणजे इनडायरेक्ट इन्कम्स. आणि बॅलन्स शीट आपण जर विचारात घेतलं तर त्याचे लेफ्ट हँड साईड म्हणजे लायबिलिटीज आणि राईट हँड साईड म्हणजे ॲसेट. म्हणजे तुम्हाला जो ट्रायल बॅलन्स दिलेला असतो तो ट्रायल बॅलन्स तुम्हाला काय करायचा असतो, नेहमी 6 कॅटेगरीजमध्ये डिवाइड करायचा असतो, जसं की डायरेक्ट एक्सपेन्स, डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट एक्सपेन्स, इनडायरेक्ट इन्कम, लायबिलिटीज अँड ॲसेट्स या माध्यमातून. ट्रेडिंग अकाउंट काय इंडिकेट करतं, ट्रेडिंग अकाउंट इंडिकेट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंडिकेट नेट प्रॉफिट और नेट लॉस, अँड बॅलन्स शीट इंडिकेट फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस कन्सर्न किंवा फायनान्शियल पोझिशन ऑफ पार्टनरशिप फर्म. हे आपण या फायनल अकाउंटमध्ये शिकलेलं आहात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲडजस्टमेंट्स किंवा ॲडजस्टमेंटच्या माध्यमातून दिले जाणारे इफेक्ट्स अभ्यासणार आहोत. लेक्चर स्टार्ट टू एंड बघितल्याबद्दल थँक्यू. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल अशा विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे,
की जेणेकरून सर्वात सुरुवातीला ज्यावेळेला लेक्चर यूट्यूबवरती अपलोड होईल त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल की ज्या माध्यमातून तुम्ही लेक्चर बघू शकता. ठीक आहे.